आजच्या बदलत्या युगात केवळ पारंपरिक शिक्षण हे पुरेसं नाही, तर कौशल्य आधारित शिक्षण हे महिला आणि तरुणींना आत्मनिर्भर बनवते, असं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना पारंपरिक पदव्या न देता ज्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची मुहूर्तमेढ रोवली आहे, ती खऱ्या अर्थाने महिलांच्या यशाची गुरुकिल्ली आहे, असं मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय कौशल्य विद्यापीठात आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला. स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराराणी यांच्या विचाराचा, कार्याचा समृद्ध वारसा आपल्या सगळ्यांनाच लाभलेला आहे. त्याच्या चरणी मी नतमस्तक होते. आदरणीय दादांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या तर्फेच नेहमीच आठवणीत असतात, पण तरीही मी आदरांजली वाहते आणि आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वच माझ्या महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा देते. आजच्या काळात केवळ महिला दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देणं हे तर साहजिकच आहे, पण आजच्या या काळामध्ये महिला केवळ एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशासन, संशोधन आणि उद्योजकता अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये केवळ पारंपरिकच शिक्षण पुरेसं नाही, तर कौशल्य आधारित शिक्षण हे युवतींना आत्मनिर्भर बनण्याचे एक सर्वात मोठं प्रभावी साधन आहे. आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे.